आज आपण बनवूया वाफेवरची तोंडली. हे बघा, त्या तोंडल्याच्या भाजीसाठी असे पातळ काप करून घेतले आणि कोवळी एकदम ते कापून घेतले. कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. थोडा हिंग टाकला, त्याच्यात कांदा टाकून घेऊया. कांदा छान लाल करून घेऊ आपण. हे बघा, आता कांदा आपला लाल होत आला आहे. त्याच्यात आपण हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकते मी. आता लाल मिरचीची पण करतात. मी हिरवी मिरची टाकून करणार आहे आज. त्याच्यात आपण हळद पण टाकून घेऊया. आता हे बघा, आता हे छान आपण परतून घेऊ. मस्त सुवास सुटला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. आपल्याला ही भाजी वाफेवर करायची आहे. पाणी न टाकता केली ना खूप छान लागतं. आता मंद आचेवर आपण शिजवून घेऊ. आता हिला चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर वाफेवर शिजवून घेऊ आपण. त्याच्यात थोडा आपण गरम मसाला टाकून घेऊया. गरम मसाल्याने त्याची टेस्ट छान लागते. अजून थोडाच टाकायचा. थोडंसं पाण्याचा शिक्का मारते आणि शिजवून घ्या. बघा, आपली तोंडलीची भाजी वाफेवरची किती छान झाली. झटपट होणारी भाजी आणि किती छान शिजली बघा. हे बघा, लगेच तुटते. खूप छान शिजली आणि टेस्ट पण खूप छान. फक्त थोडासा गरम मसाला टाकायचा. हे बघा, मस्त शिजले. खूप टेस्टी. वास पण छान येतो. एकदम मस्त सुवास येतो आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप म्हणजे खूप छान झाले. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. छान झाली आपली भाजी बघा. आता मस्त दिसते. अगदी कलर पण किती छान आला आहे. किती छान दिसते. मस्त शिजली पण छान. अगदी झाली आपली भाजी बघा. असं काही टिफिनला तुम्हाला घायच्या वेळेस अशी जर भाजी बनवली वाफेवरची तर तुमची 5 मिनिटात भाजी तयार होऊन जाते. कणिक मळेपर्यंत इकडे भाजी तयार. लगेच पोळ्या करून डबा भरायचा पटपटे बघा. आणि वाफेवर अगदी पटकन शिजते आणि अतिशय चविष्ट अशी भाजी तयार आहे आपली.